उपवासाला लागणारे आणि वर्षभर टिकणारे असे बटाटा वेफर्स तोंडात टाकले की कुरकुरीत लागणारे. चला मग या रेसिपीला आपण सुरुवात करूया. आता इथे 10 किलो बटाटे आपण घेतलेले आहेत. त्यांचे छान असं साल आपण काढून घेतले. सर्व बटाट्यांचे एक एक करून काढून घेतले आपण साल. आता एका साईडला आपण त्याचे वेफर्स पाडून घेणार. आता आपण वेफरची किसणी घेतली आणि त्यावर आपण एक एक करून बटाटा वेफर्स हे पाडून घेतले. ते वेफर्स आपण 2 ते 3 पाण्याने चांगले धुवून घेतले. त्यानंतर आपण रात्रभर त्यांना तसेच ठेवणार पाण्यात. आता बघा, चुल्यावर आपण पातेलं ठेवलं, गरम पाणी ठेवलेलं होतं, त्यात मीठ घातलं आणि वरून आपण रात्रभर भिजू घातलेले जे वेफर्स होते ते आपण शिजवायला टाकून दिले. त्यांना जास्तही शिजवायचं नाही पुरेपूर. त्यांना 80% 70% असे आपण शिजवून घेणार. जास्त शिजले की त्यांचे तुकडे पडतात मग. आता बघा, छान असं धाब्यावर छान ऊन होतं गच्चीवर. आपण साडीवर ते छान पसरवून घेतले आणि त्यांना सुकवून घेतले. आता सुकवून हे झालेले आहेत, तेलात टाकले. छान असे आपले कुरकुरीत बटाटा वेफर्स हे तयार झाले. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा यूट्यूब चॅनलला. इंस्टा, फेसबुकला बघत असणार तर फॉलो नक्कीच करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी.